Co-powered by Techno. तुम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देण्यासाठी आलेला आहात. कोणत्या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? तयारी तुम्ही मतदारसंघामध्ये सुरू केली का, किंवा याआधी काय पवारसाहेबांशी बोलणं झाली किंवा जयंत पाटलांशी बोलणं? मी बागलाण मतदारसंघातून उमेदवारी करते आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि माझं जयंत पाटलांशी वगैरे बोलणं झालेलं आहे. आणि मी मागच्या पंचवार्षिकलाही भरपूर तयारी केली होती. पूर्ण तालुका पिंजून पण काढला होता, पण काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मला तेव्हा तिकीट मिळालं नाही. पण आत्ता मी महाविकास आघाडीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून इथे इंटरव्ह्यूला आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. विद्यमान आमदार भाजपचे आहेत. महायुतीचं त्या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय आव्हान आहे असं वाटतंय का, किंवा तुम्ही जर कदाचित संधी भेटली तर ती जागा तुम्ही निवडून आणाल असा विश्वास आहे? मला वाटतं महायुतीचं आव्हान मला काही वाटत नाही. मला महाविकास आघाडी जोरात चालेल असं वाटतंय आणि पवार साहेबांकडूनच मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणावरती जटिल बनलेला होता. त्याचा परिणाम काय या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला भेटला? नक्कीच. लोकसभेला भास्कर बगरेंसारखे तिथे खासदार झाले, पवारांचा पराभव त्या ठिकाणी विविध कारणांमुळे व्हावा लागला. आता तेच वातावरण कायम आहे असं वाटतं? हो, तेच वातावरण कायम आहे. कांद्याने वांदा खरंच केलेला आहे आणि तो सगळीकडे तो कांदा बेल्टच आहे, त्यामुळे कांदा वांदा करेलच. पवार, माझं नाव गीतांजली एटी पवार आणि मी माजी जिल्हा परिषद सदस्य मानूर गटातून आहे, कळवण, जिल्हा नाशिक. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.